लाडकी बहीण योजनेत अत्यंत महत्त्वाची एक अपडेट असणार आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणींना पती वडील नसतील तर त्यांच्या नातेवाईकांचे आधार कार्ड देऊन त्यांची ई-केवायसी होणार या संदर्भातील माहिती लोकमत या वृत्तपत्रामध्ये आलेली आहे। हे बघा, लोकमतचे एक वृत्तपत्र आहे आणि यांनी ही बातमी दिली आहे। यानुसार लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अर्ज मान्य होणार असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आलेले आहे। मग आता नक्की कोणत्या महिला आहेत की ज्या पती वडील नसतील तर त्यांच्या नातेवाईकांचे आधार कार्ड देऊ शकतात, कशा पद्धतीने ई-केवायसी करायची आहे, सर्व सविस्तर माहिती सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका। तर लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अर्ज मान्य होणार असल्याचे स्पष्ट। आता काय नक्की विषय आहे तर बघा, यामध्ये सांगितलंय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी बंधनकारक आहे। त्यासाठी लाभार्थी महिलेला पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक आहे, परंतु ज्या महिलांचे वडील हयात नाहीत वा पतीही नाहीत किंवा घटस्फोट झाला आहे अशा महिलांची ई-केवायसी होत नव्हती, त्यांना अडचण येत होती बघा, यामध्ये सांगितलं आहे। आणि या अडचणीमुळे आता अशा महिलांवर मार्ग काढत जिल्हा व बाल विकास विभागाने महिलांना सांभाळ करणाऱ्या नातेवाईकांचे आधार कार्ड तुम्ही म्हणजे लक्षात घ्या काय करायचं आहे तर तुमच्या जे व्यक्ती तुम्हाला सांभाळ करतात किंवा तुमच्या कुटुंबाचे रेशनिंग कार्डचे प्रमुख आहेत त्यांचे त्या ठिकाणी आधार लिंकिंग करून ई-केवायसी करण्याचा पर्याय दिलेला आहे। यामध्ये पुढे काय सांगितलंय, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी बंधनकारक आहे, आधार कार्ड जोडणे बंधनकारक आहे। त्यामुळे ज्या महिलांचे वडील हयात नाहीत, पती नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, सोबत राहत नाहीत अशा महिलांची अडचण झाली होती आणि म्हणूनच त्यांना आता काय बघा, सांभाळ करत असलेल्या नातेवाईकांचा किंवा मुलगा, चुलत, मावस, भावंड यापैकी कोणाचाही आधार कार्ड केवायसी साठी चालणार आहे। म्हणजे लक्षात घ्या, मुलगा असेल तर मुलगा, चुलत भाऊ असेल तर चुलत भाऊ, मावस भाऊ असेल तर मावस भाऊ यापैकी कोणाचेही आधार कार्ड केवायसी साठी तुम्हाला या ठिकाणी चालणार आहे। आता जिल्ह्यातील ही कोल्हापूरची बातमी आहे, जिल्ह्यातील 10,06,311 महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मंजूर झाला आहे आणि त्यांना आता ई-केवायसी बंधनकारक आहे। आता कशी करायची ई-केवायसी मोबाईलवरून किंवा आपले सरकार सेवा केंद्र, माही सेवा केंद्र, ग्रामपंचायत अशा यंत्रणेमार्फत करून घेता येते। आता ही माहिती दिली कुणी ते सर्वात महत्त्वाचं आहे तर बघा, ही माहिती दिली आहे आपले सुहास वायगडे म्हणून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आहेत, यांनी सांगितलं आहे। त्यांनी काय म्हटलंय की ज्यांना पती किंवा वडील नाहीत अशा महिलांनी त्यांना सांभाळत असलेल्या नातेवाईकाचे आधार कार्ड ई-केवायसी साठी देऊ शकतात आणि अशा महिलांचे देखील अर्ज मंजूर होत आहेत, असे या पद्धतीने सुहास वायगडे जे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आहेत त्यांनी सांगितले आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, याबाबत बघा, ही बातमी वृत्तपत्राची जरी असली तरी यामध्ये कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय अधिकृतपणे आलेला नाही। तुम्ही या पद्धतीने तुमची ई-केवायसी करायची का नाही हे तुम्ही तुमच्या रिस्कवर ठरवू शकता, कारण यामध्ये कोणत्याही प्रकारे शासन निर्णय नाही किंवा महिला व बाल विकास विभागाच्या आपल्या ज्या मंत्री आहेत आदिती तटकरे यांच्याकडून देखील याबाबतची कोणत्याही प्रकारची स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली नाही। ही कोल्हापूरमधले जे अधिकारी आहेत बघा, सुहास वायगडे यांच्याद्वारे अशी माहिती सांगण्यात आलेली आहे की जर पती किंवा वडील नसतील तर तुम्ही नातेवाईकांचे आधार कार्ड टाकून ई-केवायसी करू शकता, परंतु या निमित्ताने विविध प्रश्न उपस्थित राहणार आहेत। म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांचे आधार कार्ड टाकून त्या ठिकाणी ई-केवायसी केली आणि तुमच्या नातेवाईकांच्या नावावर किंवा नातेवाईकाच्या परिवारामध्ये कोणाकडे 4 चाकी वाहन असेल तर मग त्या महिलांचे काय होणार? नातेवाईक जर टॅक्स भरत असेल तर त्या महिलांचे काय होणार? नातेवाईकाच्या कोणीही नातेवाईकामध्ये परत जर कोणीही सरकारी नोकरी असले तर त्या महिलांचं काय होणार? म्हणून यामध्ये मोठ्या प्रमाणावर रिस्क आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला वाटेल तर तुम्ही त्या नातेवाईकांचे आधार कार्ड टाकून ई-केवायसी करू शकता, अन्यथा तुम्ही काही दिवस अजून 5-6 दिवस थांबा। यामध्ये कोणतीही अपडेट आल्यानंतर त्या अपडेटवर आपण जाऊया, अधिकृतपणे माहिती येऊ द्या। तोपर्यंत तुम्हाला पती आणि वडील नसल्यास तुम्ही ई-केवायसी करायला जाऊ नका। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगायला विसरू नका। ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।